मल्लिकार्जुन खरगेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेवरणी संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आलेली आहे. राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर संसदेच्या सचिवालयाकडून याबाबत अधिकृत बुलेटिन जारी करण्यात आलेलं आहे. नव्या कार्यकाळासाठी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर खरगे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे आगामी संसदीय अधिवेशनात विरोधी पक्षाच्या भूमिकेचं नेतृत्व तेच करणार आहेत. मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असून संसदीय कामकाजाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून सरकारच्या धोरणांवर भूमिका मांडणे, महत्त्वाच्या विधेयकांवर विरोधी पक्षाची बाजू मांडणे आणि विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. दरम्यान खरगे यांच्या पुनर्नियुक्तीमुळे काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आगामी अधिवेशनात ते विरोधी पक्षाची भूमिका अधिक आक्रमकपणे मांडतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे.